डेफिनेशन काय आहे रिफ्लेक्शनची, नंतर लॉज काय आहेत रिफ्लेक्शनचे, रिफ्लेक्शनचा वापर आपण कुठे करतो. खूप इंटरेस्टिंग आहे. फिजिक्समध्ये शिकलो आहात, पण इथे ऑप्थॅल्मॉलॉजीमध्ये कसा वापर करतो आपण ते बघायचं आहे. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय, कॉन्केव्ह लेन्स म्हणजे काय, ते बघूया आपण. पॉवर पॉईंट आहे एक, ते मी शेअर करतो आणि एक 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 कन्सेप्ट आपण समजावून घेऊया. आपल्याला जास्त रिफ्लेक्शन नको आहे, रिफ्रॅक्शन डिटेलमध्ये पाहिजे आहे. नक्की दोघांमधला डिफरन्स काय आहे ते बघून ते आपण पाहूया. ठीक आहे. ज्यांचं ज्यांचं लेक्चर मिस होईल त्यांच्यासाठी आपण रेकॉर्ड करतो आहोत. रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे आणि उद्या ह्या लेक्चरची लिंक मी उद्या पाठवतो. ठीक आहे. हे रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन हे लाईटचे फेनॉमेनॉन आहेत. तुम्हाला माहिती आहे लाईटचे फेनॉमेनॉन कुठचे आहेत. जसं रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन आहे, नंतर डिफ्रॅक्शन आहे, रेक्टिलिनियर प्रपोगेशन आहे. हे सगळे जे फेनॉमेनॉन आहेत ते डोळ्यांच्या बाबतीत सुद्धा आहेत आणि ते सुद्धा ॲप्लिकेबल आहेत. आपल्याला फक्त जस्ट रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन बघायचं आहे. बाकीचे जे आहेत ते गरज पडली तर आपण जस्ट डेफिनेशन पाहूया. आता लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच हेल्प्स अस टू सी दी ऑब्जेक्ट. हे माहिती आहे आपल्याला. इथे ते दाखवलेलं आहे खाली चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे. व्हेन लाईट फॉल्स ऑन द ऑब्जेक्ट इट रिफ्लेक्ट्स द लाईट अँड व्हेन द रिफ्लेक्टेड लाईट रिचेस अवर आईज देन वी सी द ऑब्जेक्ट. लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. आलं लक्षात. हे जे जे काय काय महत्वाचे बेसिक्स पॉईंट्स आहेत. लाईट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. नंतर द कॉमन फेनॉमेना ऑफ लाईट आर फॉर्मेशन ऑफ शॅडोज, फॉर्मेशन ऑफ इमेज बाय मिरर अँड लेन्स, बेंडिंग ऑफ लाईट बाय द मीडियम, ट्विंकलिंग ऑफ द स्टार्स, फॉर्मेशन ऑफ द रेनबो. हे आपल्याला माहिती आहे. हे बेसिक आपण 8वीला शिकलो आहोत. तेच पॉईंट इथे कव्हर केलेले आहेत. पण ह्याच्यामध्ये काय आहे, लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. इथे टॉर्चने बघ त्या पक्षावर ते लाईट मारलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला तो पक्षी दिसतो. हा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिफ्लेक्शन म्हणजे काय. रिफ्लेक्शन मध्ये मीडियम किती असतात आणि रिफ्लेक्शनचं लॉज काय काय आहेत. तर रिफ्लेक्शनमध्ये एकच मीडियम असतं आणि त्याच्यामध्ये व्हेन light rays falls on the reflecting surface with the angle of incidence. इथे अँगल ऑफ इन्सिडन्स दिसतो आहे तुम्हाला. दिस इज द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड दिस इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आहे तो रिफ्लेक्टिंग सरफेस म्हणजे मिरर समजा. त्याचा लॉग आहे पहिला, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आपल्याला बघायचं आहे पुढे. हे आहे ते रिफ्रॅक्शनचं आहे. बघूया आपण पुढे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट. व्हेन लाईट फॉल्स ऑन दी हायली पॉलिश सरफेस लाईक अ मिरर, most of the light is sent back into the same medium. This process is called as a reflection of light. आलं लक्षात. नंतर लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. आहे इथे. दिस इज अ इन्सिडंट रे and this is the angle of incidence. This point perpendicular drawn to the reflecting surface is called as a normal. Reflected ray, this is a reflected ray and this is a angle of refraction. दिसते इथे. हा आहे तो खाली मिरर, प्लेन मिरर आहे. इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे. आता दुसरा लॉ बघा. द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल to the mirror at the point of incidence lie in the same plane. Reflected ray, incident ray
reflected ray, incident ray, and the normal at the point of incidence आर ऑलवेज इन द सेम प्लेन. सगळ्यात महत्वाचं आहे, याच्यामध्ये प्लेन आहे ते सेम प्लेन आहे आणि मीडियम सुद्धा सेम आहे. पहिला लॉ काय आहे, द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. खुरानामध्ये जर दिला पहिला जो पॉइंट आहे ऑप्टिक्स अँड रिफ्रॅक्शन, त्याच्यामध्ये हे सगळे पॉइंट कव्हर केलेले आहेत. पहिला लॉ काय आहे, द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. The incident ray, the reflected ray, and normal to the mirror at the point of incidence are always lie in the same plane. हे एकाच प्लेन मध्ये असतात. त्यामुळे हा इन्सिडेंट अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन इथे दाखवलेलं आहे. हा, आता त्याच्यामध्ये इमेज कशी असते, आता मिरर मध्ये इमेज कशी दिसते तर ते आपण पाहूया. Image formed by the mirror. The image is erect. The image is always erect. आहे इथे माणूस समोर आरशासमोर उभा राहिलेला आहे आणि ती इमेज आपल्याला कशी दिसते, इरेक्ट दिसते. द इमेज इज सेम साइज एज द ऑब्जेक्ट. बरोबर आहे. आपण आरशामध्ये बघितलं की आपण जेवढे आहोत त्या साइजचे दिसतो आहोत. द इमेज इज ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द मिरर एज ऑब्जेक्ट इज इन. आलं लक्षात. द इमेज इज इरेक्ट. पहिला पॉइंट काय आहे, इमेज इज इरेक्ट. आपण हे जे बेसिक प्रिन्सिपल आहेत मिररचे ते आपण व्हिजन चेकिंग साठी वापरतो. व्हिजन चेकिंग साठी ह्याचा आधीचा जर व्हिडिओ मी अपलोड केला होता गुगल क्लासरूमला, तो जर तुम्ही बघितला असाल तर त्याच्यामध्ये स्नेलन्स चार्ट होता. तर स्नेलन्स चार्ट मध्ये म्हणजे व्हिज्युअल ॲक्युइटी चेक करण्यासाठी आपण तो स्नेलन्स चार्ट वापरतो. तर स्नेलन्स चार्ट ज्याचा पेशंट पासून साधारण 3 मीटर अंतरावर, साधारण 6 मीटर अंतरावर असतो. पण तो कसा असतो, मिरर मध्ये ठेवलेला असतो. ते मिररचं मधलं अंतर 3 मीटर आणि मिररच्या बाहेरचं अंतर 3 मीटर, म्हणजे असं टोटल 6 मीटर अंतरावर तो स्नेलन्स चार्ट ठेवलेला असतो डोळ्यांपासून. आणि मग व्हिज्युअल ॲक्युइटी चेक केली जाते, म्हणजे जी अक्षरं वाचायला सांगितली जातात. तोच फेनॉमेनॉन आहे जो स्नेलन्स चार्ट मध्ये वापरला जातो. हे जे आपण जे फीचर्स बघतो आहोत मिररचे, तेच आपण तिथे अप्लाय केलेले आहेत. त्याच्यामध्ये इमेज इरेक्ट असते, बरोबर. ए बी ई जी अक्षर आपल्याला दिसतात ती सरळच दिसतात. नंतर इमेज इज ऑफ सेम साइज. जेवढं स्नेलन्स चार्ट मध्ये इमेज असते तेवढीच आपल्याला मिरर मध्ये दिसते. द इमेज ॲट अ सेम डिस्टन्स फ्रॉम द मिरर ॲज द ऑब्जेक्ट इज इन. म्हणजे काय, आपण आरसा लावलेला असतो तो एक्झामिनर म्हणजे पेशंट पासून 3 मीटर अंतरावर असतो. म्हणजे 3 मीटर अधिक मिरर मधलं 3 मीटर, असं टोटल 6 मीटर अंतर कव्हर केलं जातं. द इमेज इज व्हर्च्युअल कॅनॉट बी ऑप्टेन ऑन दी स्क्रीन. बरोबर आहे. इमेज व्हर्च्युअल असते, ती स्क्रीनवर आपल्याला ऑप्टेन करता येत नाही, येऊ शकणार नाही ती ऑफकोर्स. द इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. आलं लक्षात. इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. बरोबर आहे. आपण आरशामध्ये समजा बघतो आहोत, उजवा हात आपल्याला डावीकडे दिसतो, डावा हात उजवीकडे दिसतो. तेच इथे सांगितलेलं आहे. इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. इमेज इज इरेक्ट. इमेज इज ऑफ सेम साइज ऑफ द ऑब्जेक्ट. द इमेज इज ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द मिरर ॲज अ ऑब्जेक्ट इज इन. बरोबर. फ्रंट ऑफ इट. बरोबर. म्हणजे जे समोर जो ऑब्जेक्ट असेल त्या जेवढा ऑब्जेक्ट त्याच्यापासून लांब असेल तेवढाच आपल्याला आरशामध्ये दिसणार आहे. द इमेज इज व्हर्च्युअल. द इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. इथे पिक्चर मध्ये दिसतंय तुम्हाला. इथे जी मेणबत्ती आहे ती मेणबत्ती इरेक्ट आहे, सेम साईजची आहे. डिस्टन्स सुद्धा सेम दाखवलेला आहे. एक्स इथे एक्स डिस्टन्स आहे, तेच डिस्टन्स इथे दाखवलेलं आहे, एक्स डिस्टन्स. इमेज व्हर्च्युअल आहे.
आणि लॅटरली इन्व्हर्टेड आहे. लॅटरली इन्व्हर्टेड बघायचं असेल तर इथे दिसेल तुम्हाला. हे हाताचं बोट आहे ते डावीकडे गेलेलं आहे. हे हा हात आहे तो उजवा हा हा डावा हात आहे ना. हा हात आहे तो डावा हात आहे. आणि डावा हात मिरर मध्ये कसा दिसतोय तो पहा. ठीक आहे. मला हे समजलं. ह्याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. पुढचे आता हे मिरर्स आहेत. आता आपण प्लेन सरफेस बघितलं तर आता आहे स्फेरिकल मिरर्स. द स्फेरिकल मिरर इज अ कर्ड मिरर विच इज अ पार्ट ऑफ अ हॉलो स्फिअर. स्फेरिक हॉलो स्फिअर आपण समजा एक घेतला तर त्याचा एक पार्ट म्हणजेच स्फेरिकल मिरर. Spherical mirrors of two types, concave mirror and convex mirror. The concave mirror, it is a spherical mirror whose reflecting surface is curved inward. आलं लक्षात? Curved inward. Rays of a light parallel to the principal axis after the reflection from the concave mirror meet at a point converge on the principal axis. त्याच्या ऑपोजिट आहे ते कॉन्व्हेक्स मिरर मध्ये होतं. The convex mirror is a spherical mirror whose reflecting surface is curved inward. Curved inward. दिसते इथे curved inward. Rays of light parallel to the principal axis after reflection from the convex mirror get diverged. इथे डायव्हर्ज झालेले दिसत आहेत आणि इथे कॉन्व्हर्ज झालेले दिसत आहेत. दिस इज अ कॉन्केव्ह मिरर. दिस इज द कॉन्केव्ह मिरर. दिस इज द कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. आलं लक्षात? हे कॉन्व्हेक्स मिरर आहे आणि आहे तो कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररची आतली हे आहे ती पॉलिश्ड आहे. तर कॉन्व्हेक्स मिररची बाहेरची जी बाजू आहे ही जी बाजू आहे ती पॉलिश्ड आहे. म्हणजेच रिफ्लेक्टिंग आहे. सॉरी, पॉलिश ऐवजी रिफ्लेक्टिंग आहे. रिफ्लेक्टिंग इथे दिसतंय. ही जी बाजू आहे ती आरशासारखी आहे. ही जी बाजू आहे ती आरशासारखी आहे. ठीक आहे. आपल्याला पुढे समजेल. हे काय काय जे पॉईंट्स आहेत, सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, हे काही आपल्याला गरजेचं नाही आहे. जास्त डीपमध्ये जायची सुद्धा गरज नाही आहे. आपल्याला जस्ट फेनॉमेनॉन समजला तरी पुष्कळ झालं. कॉन्केव्ह मिरर आहे हा. इथे त्यांनी इमेजेस दिलेले आहेत कशामध्ये कशा फॉर्म होतात त्या. त्याची काही गरज नाही आपल्याला जास्त. इमेजेस कॉन्केव्ह मिररच्या कशा दिसतात त्या तिथे सांगितलेल्या आहेत. त्याच्या सगळ्या ऑप्थॅल्मिक इन्स्ट्रुमेंटमध्ये या सगळ्यांचा वापर केला जातो. आपल्याला काही डिटेलमध्ये अजून बघायची काही गरज नाही आहे. आपल्याला जस्ट त्याचं फंक्शनिंग समजलं तरी पुष्कळ झालं. तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतं तर कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर. हा, आता युजेस कुठे कुठे केले जातात. Concave mirror are used in the torches. Concave mirror are used in the torches, searchlight, headlights of the vehicle. हेडलाईट असतात व्हेकलचे, त्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिरर वापरले जातात. कॉन्केव्ह मिरर हेडलाईटच्या ह्याच्यामध्ये वापरले जातात. ते काय करतात, लाईट रेस काय करतात, कॉन्व्हर्ज करतात. They are used as a shaving mirror to see the larger image of the face. बरोबर आहे. They are used by dentists to see the large image of the teeth. बरोबर. आपला जो लॅरेंजोस्कोप मिरर सुद्धा असतो त्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिरर असतो, त्याच्यामुळे ऑब्जेक्ट आपल्याला मोठा दिसतो. Large concave mirror are used to concentrate sunlight to produce heat in the solar furnace. आलं लक्षात? सोलार जे पॅनल्स असतात त्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिरर वापरले जातात. आलं लक्षात? कॉन्केव्ह मिरर हेडलाईट मध्ये वापरले जातात. आपला लॅरेंजोस्कोप मिरर असतो त्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिरर वापरले जातात. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाचे ऍप्लिकेबल आहेत ते.
नंतर कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिरर आर यूज्ड इन द रेअर व्ह्यू मिरर ऑफ द व्हेकल. गाड्यांचे जे आरसे असतात त्यांचे जे मिरर असतात ते कॉन्व्हेक्स असतात. कॉन्व्हेक्स मिरर्स गिव्ह इरेक्ट डिमिनिश्ड इमेजेस ऑफ द ऑब्जेक्ट. लक्षात, छोटे दिसतात, जे ऑब्जेक्ट आहेत ते छोटे दिसतात पण इरेक्ट असतात, त्यामुळे त्यांचा वापर आपल्याला गाड्यांमध्ये गाड्यांचे जे मिरर्स असतात त्याच्यामध्ये वापरू शकतो. दे ऑल्सो हॅव अ वायडर फील्ड ऑफ व्ह्यू दॅन द प्लेन मिरर. त्याच्यामध्ये आपल्याला वायडर व्ह्यू मिळतो आणि आपल्याला क्लोजर अपियर होतात. जे वाहनं आहेत ती पाठीमागची जी दिसतात, ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर असं त्याच्यावर लिहिलेलं असतं. मिररवर तुम्ही बघितला तर तिथे दिलेलं आहे बघा, इथे दिसतंय ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. त्यामुळे जे आपण फेनॉमेनॉन शिकलो कॉन्केव्ह मिररचे आणि कॉन्व्हेक्स मिररचे, तेच इथे पिक्चरमध्ये ॲप्लिकेबल आहेत. याची काही गरज नाही आपल्याला, हे सुद्धा गरज नाहीये. हे झालं रिफ्लेक्शन. आपण काय बघितलं, रिफ्लेक्शन म्हणजे एका रिफ्लेक्टिंग सरफेसवर लाईट पडून तो परावर्तित होतो, त्याला काय म्हणायचं, रिफ्लेक्शन. आता आपल्याला बघायचं रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन याचाच उपयोग आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह एरर शिकण्यासाठी होणार आहे. आता पहिलं आहे रिफ्रॅक्शनची डेफिनेशन. व्हेन लाईट ट्रॅव्हल्स ऑब्लिकली फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम into another, it gets bent. This bending of a light is called as a refraction of the light. आलं लक्षात. मगाशी जी पेन्सिल होती पाण्यामधली, मगाशी बघितलं असाल ना ती पेन्सिल पाण्यामधली, दिस इज कॉल्ड एज अ रिफ्रॅक्शन. दिसतंय, ही जी पेन्सिल किंवा काय जी काडी ठेवलेली आहे, दिस इज कॉल्ड एज अ रिफ्रॅक्शन. दिसतंय, पेन्सिल आहे ती बेंड नाही आहे पण बेंड दिसते आहे. दिस इज ड्यू टू दी रिफ्रॅक्शन ऑफ दी लाईट. इथे सुद्धा प्रिझम मधनं जेव्हा लाईट पास होतो, दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ रिफ्रॅक्शन. दुसरा पॉइंट बघा, व्हेन अ लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम अ रेअरर मीडियम टू द डेन्सर मीडियम इट बेंड्स टुवर्ड्स दी नॉर्मल. वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम दी रेअरर मीडियम म्हणजे काय, आपण म्हणूया एअर म्हणूया, टू द डेन्सर मीडियम. डेन्सर मीडियम म्हणजे आपण ग्लास म्हणूया. इट बेंड्स टुवर्ड्स दी नॉर्मल. इथे ही नॉर्मल दिसते आहे, त्या नॉर्मल कडे बेंड होतो. इथून लाईट आला तो नॉर्मल कडे बेंड होतो आहे. when light travels from denser medium to rarer medium it bends away from the normal. ठीक आहे, हा काचेतून लाईट आला आणि तो बाहेर पडला तर ही नॉर्मल आहे, तर नॉर्मल पासून तो लांब जातो. हेच इथे त्यांचं लॉज आहेत. ठीक आहे, आलं लक्षात. दिस बेंडिंग ऑफ द लाईट इज कॉल्ड एज अ रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. Refraction of a light through a rectangular glass slab. Refraction of the light through a rectangular glass slab. When a ray of light passes through a rectangular glass slab, it gets bent twice at the air glass interface and glass air interface. The emergent ray is a parallel to the incident ray and it displays through a distance. आलं लक्षात. हा आहे इन्सिडेंट रे. लक्षात, हा पडला इथे, इन्सिडेंट रे पडला. ठीक आहे, हा आहे रिफ्रॅक्टेड रे आणि दिस इज कॉल्ड एज अ इमर्जंट रे. लक्षात, हा लाईट रे पडला, हा आहे रिफ्रॅक्टेड रे आणि दिस इज कॉल्ड एज अ इमर्जंट रे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, इन्सिडेंट रे इज ऑलवेज पॅरलल टू द इमर्जंट रे. लक्षात, इन्सिडेंट रे इज ऑलवेज पॅरलल टू द इमर्जंट रे.
झालं. दिस इज कॉल्ड एज अ इन्सिडेंट रे. दिस इज अ नॉर्मल. दिस इज इन्सिडेंट रे. दिस इज अ रिफ्रॅक्टेड रे. हा आहे तो रिफ्रॅक्टेड रे. अँड दिस इज अ इमर्जंट रे, अँगल ऑफ इमर्जन्स. आणि इथे डिस्प्लेस झालेलं दाखवलेलं आहे. ऑब्जेक्ट खरा रे इथून असा जायला पाहिजे, पण तो डिस्प्लेस झालेला आहे, तो इथे दाखवलेला आहे. दिस इज अ एअर मीडियम, दिस इज अ ग्लास मीडियम. ठीक आहे. आलं लक्षात. नंतर आपल्याला याच्यावरून लॉ बघायचा आहे. साइन आय अपॉन साइन आर पुढे असेल आपल्याला बघायचं असेल. आता लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. द इन्सिडेंट रे, द रिफ्रॅक्टेड रे अँड द नॉर्मल टू द इंटरफेस ऑफ द टू ट्रान्सपरंट मीडिया ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स ऑल लाय इन द सेम प्लेन. हे सगळे एकाच प्लेनमध्ये असतात, पण मीडियम असतं ते दुसरं असतं. द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल टू द इंटरफेस ऑफ द टू ट्रान्सपरंट मीडिया at the point of incidence are always lie in the same plane. The ratio of the दुसरा लॉ महत्वाचा आहे तो, the ratio of sine of the angle of incidence to the sine of angle of refraction is always constant for the light of the given color for the given pair of media. This law is also known as Snell's law of refraction. वायवाला विचारतात Snell's law of refraction काय आहे. तर sin I upon sin R is equal to is always constant, called as a refractive index of that medium. Sin I upon sin R is always constant, called as a refractive index of that medium. ठीक आहे. बाकीचे जे खाली दिलेलं आहे ते काही गरज नाही आपल्याला. एवढं फक्त जरी वाचलं तरी पुष्कळ आहे. लेक्चर रेकॉर्ड होत आहे, त्यामुळे काय काळजी करू नका. उद्या तुम्हाला हे लेक्चर परत बघायला मिळेल. प्रियंका झाली का जॉईन? ठीक आहे. हो सर. हां हां. लेक्चर रेकॉर्ड होत आहे, काय काळजी करू नका. उद्या परत बघायला मिळेल. ठीक आहे. आपण जाऊया परत. इथे झालं, संपत आलंय आता. आपल्याला जास्त काही याची गरज नाही आहे. जेवढं महत्वाचं आहे तेवढं आपण बघून घेऊया. मतलब रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज साइन आय अपॉन साइन आर. Incident ray and refracted ray. Refracted ray is always constant, called as a refractive index of that medium. The spherical lens. लेन्स दोन प्रकारचे असतात, स्फेरिकल लेन्स आणि सिलेंड्रिकल लेन्स. आता आपण पहिलं फक्त स्फेरिकल लेन्स बघूया. अ स्फेरिकल लेन्स इज अ ट्रान्सपरंट मटेरियल बाउंडेड बाय टू सरफेसेस ऑन or both which are spherical. One or both of which are spherical. खाली डायग्राम मध्ये दिसतंय. These are the spherical lens. Spherical lens are obtained from the sphere. आलं लक्षात. स्फेरिकल लेन्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम दी स्पियर. स्पियर असतो एक भरीव गोळा, लक्षात ठेवा. तर भरीव गोळ्यापासून म्हणजे भरीव काचेचा गोळा असेल त्याच्यापासून ह्या लेन्स आपण मिळवतो. तर कॉन्व्हेक्स लेन्स. आता आयडेंटिफिकेशन कसं करायचं लेन्सचं ते महत्वाचं आहे. स्फेरिकल लेन्स आहेत त्या दोन प्रकारच्या आहेत, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. सिलेंड्रिकल लेन्स सुद्धा दोन प्रकारच्या आहेत, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स. The lens which are obtained from the sphere are called as the spherical. The lenses which are obtained from the cylinder are called as the cylindrical lenses.
आलं लक्षात? आता कॉन्व्हेक्स लेन्स आयडेंटिफाय कशी करायची? ही जी पहिली आहे ती कॉन्व्हेक्स लेन्स आहे. द कॉन्व्हेक्स लेन्स इज थिकर ॲट दी मिडल सेंटर म्हणूया आपण. द कॉन्व्हेक्स लेन्स इज थिकर ॲट दी सेंटर अँड द थिनर ॲट दी पेरिफेरी. आलं लक्षात? इथेच त्यांनी सांगितलं इज अ थिकर इन द मिडल, म्हणजे सेंटरला थिकर असते आणि थिनर एजेसला असते. रेज ऑफ लाईट पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्रॅक्शन through a convex lens meet at a point convergence on the principal axis. This lens is also called as a convergent lens. ती काय करते? लाईट रेज असते ती कन्व्हर्ज करते. याचा आपण वापर कुठे केला होता? सूर्यप्रकाशापासून कागद जाळण्यासाठी या लेन्सचा आपण वापर केला होता. आलं लक्षात? सोलार कुकर मध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. लाईट फोकस करून जे अन्न शिजवलं जातं त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. ठीक आहे. नंतर कॉन्केव्ह लेन्स याच्या अपोजिट आहे. थिनर ॲट दी सेंटर while the thicker at the periphery. थिनर ॲट दी सेंटर, थिकर ॲट दी पेरिफेरी. आलं लक्षात? याच्यामध्ये रेस काय होतात? डायव्हर्ज होतात. रेस काय होतात? डायव्हर्ज होतात. समजलं? हे अजून आयडेंटिफिकेशन क्रायटेरिया आहे. ऑब्जेक्ट appears enlarged in the convex lens. Object appears diminished in the concave lens. लक्षात? ऑब्जेक्ट appears diminished in the concave lens. Object appears enlarged in the convex mirror. अजून एक क्रायटेरिया आहे, तो आता सांगत नाही, आपण जेव्हा प्रत्यक्षात लेन्स बघू हातात घेऊन त्याच्यानंतर ते लक्षात येईल. समजलं? कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स हे मागासारखंच आहे. कुठून ऑब्जेक्ट कुठे असेल तर त्याच्यानुसार ते इमेज कुठे फॉर्म होते ते सांगितलेलं आहे. तेच आहेत सगळे लॉज वगैरे आहेत, एवढं काही गरज नाही आपल्याला. पॉवर ऑफ द लेन्स इज अ measured in diopter. Power of the lens is measured in diopter. The power of lens is a reciprocal of its focal length in a meter. लक्षात? Power of convex lens is positive. हायपरमेट्रोपिया मध्ये पॉझिटिव्ह असतो आणि मायोपिया मध्ये निगेटिव्ह असतो. बघा, -1, -1.5, -2, -3 जर असतील तर इट इज अ मायोपिया. मायोपिया इज करेक्टेड बाय कॉन्व्हेक्स लेन्स. वाईल +1, +2, +1.5 वगैरे असतील तर दिस इज अ हायपरमेट्रोपिया और प्रेसबायोपिया. ते बघूया आपण. ठीक आहे, एवढं समजलं? रिफ्लेक्शन आपण काय काय बघितलं? रिफ्लेक्शन बघितलं, रिफ्रॅक्शन बघितलं, रिफ्रॅक्शन बघितलं, त्यांचे लॉज बघितले आपण आणि त्यांचा वापर आपण कुठे कुठे करतो ते बघितलेलं आहे. ठीक आहे. उद्या आपण रिफ्रॅक्टिव्ह एरर्सला सुरुवात करूया. इमेट्रोपिया म्हणजे काय, अमेट्रोपिया म्हणजे काय, रिफ्रॅक्टिव्ह एरर्स कुठच्या कुठच्या आहेत त्या जस्ट डिटेलमध्ये आपण पाहूया. एक 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 पॉईंट. मायोपिया म्हणजे काय, हायपरमेट्रोपिया म्हणजे काय ते आपण बघूया. आता समजलं? स्पेरिकल लेन्स, सिलेंड्रिकल लेन्स, कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स. डायग्राम एकदा काढून बघा. खुराना बुकमधनं जो टॉपिक आहे ऑप्टिक्स आणि रिफ्रॅक्शन तो एकदा पाहून घ्या. ठीक आहे. कोणाला काही शंका असतील तर विचारा व्हॉट्सअपला. सॉरी. उद्या आपण 9:15ला लिंक टाकतो मी. 5-10 मिनिटात जॉईन व्हा म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त शिकता येईल. ठीक आहे. आज थोडं सांगायचं राहून गेलं पण ठीक आहे गडबडीमध्ये. पण आपण आता रेग्युलरली लेक्चरला सुरुवात करूया दिवाळीपर्यंत, म्हणजे 10-12 दिवसात सगळं रिफ्लेक्शन वगैरे संपून जाईल.
ठीक आहे. थांबूया मग इथे आपण रेकॉर्डिंग सुद्धा स्टॉप करतो.